आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे आहेत. सर, काय सांगाल? आतापर्यंत 9 आरोपी पकडलेले आहेत. 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत. 26 तारखेला माझा सहकारी मंगेश कालोखे यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज आपण एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर जवळजवळ 7 ते 8 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित 3 ते 4 आरोपी हे फरार आहेत. परंतु मंगेश कालोखेच्या बाबतीत जे काही कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निर्घृणपणे त्याची हत्या केलेली आहे, पराजय त्यांच्या वजनी पडलेला नाही आणि त्यांनी हे जे काही कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत. उद्या आम्ही सायंकाळी साईबाबा नगर ते खोपोली पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही कॅन्डल मार्च त्या ठिकाणी घेणार आहोत. आम्ही सगळेच एकत्रपणे येऊन या संदर्भात आज आमची बैठकीचं आयोजन नगरसेवक सगळे एकत्रपणे आलेले आहेत. आजही मी आता प्रेस घेऊन या ठिकाणी ते सांगणार आहे. परंतु दुर्दैव एका गोष्टीचं आहे की आज राज्यामध्ये सरकार शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असं सरकार राज्यामध्ये आहे आणि आज जो उठाव आम्ही शिवसैनिकांनी केला त्या उठावानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार हिंदुत्वाच्या विचारांचं आलं, परंतु राष्ट्रवादीला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं आणि त्याच राष्ट्रवादीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये मंगेश कालोखेंच्या रूपाने एका कडवट शिवसैनिकांचा निर्घृण हत्या करून त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे. आणि याचं सुनील तटकरे हा सातत्याने या सगळ्या गोष्टींना खालच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादीला या ठिकाणी करत आहे. सत्तेचा दुरुपयोग सुनील तटकरे वेळोवेळी करत आहेत. आपण एकंदरीत जर आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातलं राजकारण जर पाहिलं तर सुनील तटकरेंनी आतापर्यंत पाहिलं तर बीडमध्ये सुद्धा धनंजय मुंडेला सुद्धा मदत करण्याचं काम प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरेंनीच त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर सूरज चव्हाण यांनी सुद्धा हिंदुत्ववादी संघटनेच्या त्या अध्यक्षांना त्या ठिकाणी मारले. त्यावेळेस सुद्धा सुनील तटकरेंनी पुन्हा एकदा त्यांना पक्षात घेऊन त्या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे. इथे सुद्धा सुधाकर घारेंनी बंडखोरी करून सुद्धा त्यांना पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी केलं आणि आज त्यांच्या माध्यमातून माझ्या जवळच्या सहकार्याची हत्या करण्यात आली आणि सारं सुनील तटकरे यांना पाठबळ देण्याचं काम काल कर्जतमध्ये आले आणि त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की यात सुधाकर घारेचा कोणताही हात या ठिकाणी नाही. पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना सुनील तटकरे असं जाहीर कसं करू शकतात त्या ठिकाणी? कारण ते पाठबळ चुकीचं असून सुद्धा पाठबळ देण्याचं काम हे सातत्याने त्यांच्याकडनं या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून जसं आपण बीडला त्या ठिकाणी बीडचा अक्का बघितला तसा आता रायगडचा अक्का सुनील तटकरे झाले की काय असे आम्हाला आता या ठिकाणी वाटायला लागले की ज्या घटना घडत आहेत या सगळ्या घटनांशी संबंध सुनील तटकरेंचा त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे सुधाकर घारे, भरत भगत, रवी देवकर या सगळ्यांनाच त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे. आणि यासाठीच उद्याचं आम्ही त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी पोलीस स्टेशन परत आम्ही त्या ठिकाणी निषेध मोर्चा म्हणून आम्ही त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या जिल्हाध्यक्षांनी असं सांगितलं आहे की राष्ट्रवादी सत्तेत आल्याच्या नंतर हे रक्तरंजित राजकारण जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. होय, नक्कीच. राज्यामध्ये राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासूनच सुनील तटकरेंनी याचा पूर्णपणे सत्तेचा गैरउपयोग करून या ठिकाणी हे रक्तरंजित राजकारण सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही उद्या किंवा परवा हे सगळं महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मुख्यमंत्री साहेब विजय आहेत, शिंदेसाहेब काल स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आम्ही सुद्धा सगळे आमदार एकत्रपणे जाऊन मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना सुनील तटकरेंचं सुरू असणारं संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि रायगडमधलं रक्तरंजित राजकारणबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी एक तर सत्तेतनं बाहेर करा, नाही तर ह्यांच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी करा असं आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत. तटकरे असे म्हणालेत की निवडणुकीमध्ये ज्यांनी चारित्र्यपत्र दिलेलं आहे त्यांचं पहिले चारित्र्य तपासावं. कोण नेमका याच्यामध्ये गुन्हेगार आहे? होय, नक्कीच. आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही जे काही चारित्र्यपत्र आमचं दिलेलं आहे ॲफिडेव्हिटमध्ये ते त्यांनी चेक करून पाहावं. सुनील तटकरेंनी नक्कीच ते माझ्या मते मोठ्या भिंगाचा चष्मा घालून ते पाहावं की आम्ही काय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही आहोत.
आम्ही सुसंस्कृत परिवारातले आहोत, मालकरी कुटुंबातले आहोत आणि म्हणून जनतेने आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे. आणि ह्याहीपेक्षा सांगेल का सुनील तटकरे ज्यांना जिल्हाध्यक्ष केलेलं आहे, ज्यांच्यावर आता त्या ठिकाणी हे कृत्य यांनी जे केलेलं आहे सुधाकर घारे यांनी प्लॅनिंग करून, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते बघा. मनुष्यवधाच्या गुन्ह्यापासून, हाफ मर्डरपासून, त्यानंतर खंडणीपासून सगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आणि सगळ्या गुन्ह्यांचे आरोपी म्हणून ते आहेत. आणि अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष केलेलं आहे, ते त्यांनी तपासून पाहावं सुनील तटकरेंनी. आणि सुनील तटकरे कोणाला पाठीशी घालतात? एका गुंड प्रवृत्तीच्या जिल्हाध्यक्षाला पाठीशी घालत आहेत आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम करत आहेत. ही कोणती संस्कृती आहे? हे सुनील तटकरेंनी पाहावं. आरोपी आणि सुधाकर घारे यांची एखादी ऑडिओ क्लिप जी आहे ती देखील पुढे येत आहे असं सूत्रांकडनं समजतं. सुधाकर घारेचा ह्याच्यामध्ये 1000% सांगतो, याच्यामध्ये पूर्णपणे सुधाकर घारेचंच प्लॅनिंग आहे, भरत भगतचंच प्लॅनिंग आहे. कारण परवा ज्या दिवशी 26 तारखेला हे क्रूरपणे हत्याकांड घडलं, त्याच दिवशी संध्याकाळी सुधाकर घारेच्या भावाने महेंद्र घारेंनी असं सोशल मीडियावर कमेंट्स केले की आता दुसरा नंबर भासेचा आहे. हा भासे कोण? तर हा संकेत भासे माझा भाचा आहे, हा नगरसेवक आहे, याचा दुसरा नंबर लावणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा अर्थ पहिला नंबर मंगेश कालोखेचा त्यांनी लावला हेच याच्यातून सिद्ध होतं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी सुधाकर घारेपासून सगळ्यांनाच त्या ठिकाणी अरेस्ट झाली पाहिजे आणि याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी राहील. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र थोरवे. राजवैशम पायन, टीव्ही मराठी, खोपोली, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.